नमस्कार, मी डॉक्टर अभिजित जोशी आणि आज मी डायबेटिक फूडबद्दल माहिती सांगणार आहे. मी पुणे स्थायिक अस्थिरोग चिकित्सा तज्ज्ञ आहे आणि ट्रोमा व जॉईंट रिप्लेसमेंट व्यतिरिक्त डायबेटिक फूडमध्ये सुद्धा माझं स्पेशलायझेशन आहे. अनेक पेशंट ज्यांना डायबिटीस आहे आणि डायबिटीसमुळे पायांचा त्रास चालू झाला आहे हे विचारतात की डॉक्टर डायबेटिक फूट म्हणजे नक्की काय आणि हा त्रास जो होतो आहे हा कशामुळे होतो आहे. तर दीर्घकालीन डायबिटीसमुळे अनेक ऑर्गन्सवर दुष्परिणाम होतात. उदाहरणार्थ डोळे, हृदय, मूत्रपिंड. त्याचप्रमाणे पायांवरही दीर्घकालीन डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. दीर्घकालीन अनियंत्रित मधुमेह हे मूळ कारण आहे. आपल्या शरीरातील नसा म्हणजे नर्व्स आणि रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड वेसल्स यांना डायबिटीसमुळे हानी होते आणि ह्या रक्तवाहिन्या व नसा खराब होतात आणि त्यांचे कार्य कमी, निकामी किंवा पूर्णतः बंद होते व डायबेटिक फूट व त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. तर वैज्ञानिक भाषेत डायबेटिक फूटमध्ये 3 गोष्टी होतात: न्यूरोपॅथी, व्हॅस्क्युलोपॅथी आणि इम्युनोपॅथी. आपण सविस्तरपणे ह्या 3 गोष्टींवर माहिती घेऊ. तर न्यूरोपॅथी म्हणजे काय? अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात नसा असतात, म्हणजे वैज्ञानिक भाषेमध्ये ज्याला आपण नर्व्स असे म्हणतो. तर ह्या नर्व्सचं काम काय असतं की आपली कातडी, अवयव किंवा ऑर्गन्स त्यांचं सेन्सेशन व कार्य, स्नायूंच्या हालचाली व शरीरात कुठेही घडलेली वेदनाची संवेदना ही आपल्या मेंदूला ह्या नसांद्वारे पुरवली जाते आणि जेव्हा ह्या नसा खराब होतात तेव्हा न्यूरोपॅथी चालू होते. म्हणजे दीर्घकालीन अनियंत्रित डायबिटीसमुळे पायाच्या नसा खराब होतात व पावलांची जी संवेदना असते ती कमी किंवा नष्ट होते आणि त्याच्यामुळे पायाला इजा किंवा जखम झाली आहे हे मधुमेह झालेल्या रुग्णाला लक्षातच येत नाही. दुखत नसल्यामुळे रुग्ण त्या इजेकडे दुर्लक्ष करतो आणि त्या जखमेत इन्फेक्शन होऊ शकते. उदाहरणार्थ, रुग्णाच्या चपलीमध्ये जर चुकून खिळा लागला असेल किंवा बुटांमध्ये खडा खूप वेळ टोचत असेल तर हे त्याला लक्षातच येत नाही आणि पायाला इजा होत राहते. ज्या रुग्णांना न्यूरोपॅथी नाही आहे, पायाच्या संवेदना नॉर्मल आहेत, त्यांना एका क्षणात कळतं की पायाला काहीतरी टोचत आहे आणि लगेच बुटातून खडा काढला जातो. न्यूरोपॅथीमुळे पायाच्या स्नायूंमध्ये व पावलाच्या सांध्यांमध्ये व्यंग निर्माण होते. इंग्रजी भाषेत त्याला डिफॉर्मिटी असे म्हणतात. व्यंग झालेल्या सांध्यांना शार्को आर्थ्रोपॅथी असे म्हणतात. आपण आता व्हॅस्क्युलोपॅथीबद्दल बोलू. दीर्घकालीन अनियंत्रित डायबिटीसमुळे ज्याप्रमाणे नसा खराब होतात त्याचप्रमाणे आपल्या रक्तवाहिन्याही पण खराब होतात. हृदयाच्या, मेंदूच्या, किडनीच्या म्हणजे मूत्रपिंड आणि पायाच्या अशा रक्तवाहिन्या खराब होतात. त्याचबरोबर डोळ्यातील रक्तवाहिन्यांना पण हानी होते. आज मात्र आपण पायाच्या रक्तवाहिन्यांबद्दल माहिती घेणार आहोत. या रक्तवाहिन्या म्हणजे काय? आपण त्यांना ब्लड वेसल्स असे म्हणतो आणि त्या 2 प्रकारच्या असतात: आर्टरीज आणि व्हेन्स. आर्टरीज हे शुद्धित रक्त आपल्या अवयवांना पुरवतात, ऑर्गन्सना पुरवतात आणि व्हेन्स अशुद्ध झालेले रक्त फुफ्फुस व हृदय या मार्गी परत शुद्ध केले जातात. शुद्धित रक्त आणि अशुद्धित रक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे रक्तात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनसह केंद्रित आहे आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्या रक्तात प्राणवायू कमी आहे, कारण आपल्या ऑर्गन्सनी तो प्राणवायू वापरला आहे आणि त्याच्या बदल्यात रक्तात कार्बन डायऑक्साईड प्राणवायूपेक्षा जास्त आहे. या रक्तवाहिन्या आपल्या हृदयापासून चालू होतात आणि अगदी पायाच्या शेवटच्या करंगळीच्या टोकापर्यंत रक्त पुरवतात आणि जसजसे ते आपल्या हृदयापासून लांब जातात
त्यांचा आकार हळूहळू कमी होत जातो. ह्या रक्तवाहिन्या पावलांपासून बोटापर्यंत केसा एवढ्या बारीक व्हायला लागतात. दीर्घकालीन अनियंत्रित डायबिटीसमुळे ह्या रक्तवाहिन्यांची व्यासाची लांबी म्हणजे डायमीटर कमी होत जातो. इतका कमी की रक्तपुरवठा पावलांपासून बोटापर्यंत खूपच कमी होतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत इस्किमिया असे म्हणतात. ज्याप्रमाणे हृदयाला रक्तस्राव कमी पडला की अंजायना किंवा हार्ट अटॅक येतो, त्याचप्रमाणे पावलाला रक्तपुरवठा कमी किंवा बंद जेव्हा होतो तेव्हा गँग्रीन होऊ शकते. डायबिटिक फूटमध्ये रक्तवाहिन्यांचा आकार कमी होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये त्यांच्या वॉल्समध्ये कॅल्शियम डिपॉझिट होते, जेणेकरून रक्तवाहिन्या कडक होतात आणि रक्त पावलांना कमी पोचते. रक्ताच्या कमी प्रवाहामुळे आणि पायाला इन्फेक्शनमुळे गँग्रीन होऊ शकते. ज्याप्रमाणे कॅल्शियम डिपॉझिट रक्तवाहिन्यांमध्ये होते, त्याचप्रमाणे चरबी किंवा लिपिड्स रक्तवाहिन्यांच्या आत जमले जाते आणि रक्तप्रवाह कमी होतो. न्यूरोपॅथी व व्हॅस्क्युलोपॅथी असलेल्या डायबिटिक रुग्णांच्या जखमांना न्यूरो इस्किमिक अल्सर असे म्हणतात. आता इम्युनोपॅथीमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्तीबद्दल आता कोविडमुळे खूपच जागरूकता आहे. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे डायबिटिक लोकांना इन्फेक्शन सहज होतात व भरून यायला खूप वेळ लागतो. इन्फेक्शन व्यतिरिक्त अनेक आजारही लवकर होऊ शकतात. आपण ह्या चित्रात बघतोय की उजवीकडे आपल्या रक्तवाहिन्यांचं ट्री आहे. तर निळ्या रंगाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आपल्या पावलांपासनं किंवा पेरिफेरीजपासनं डिऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाकडे नेतात आणि हृदय या लाल ज्या दाखवल्या ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण शरीराला पोचवतात. पायामध्ये ह्या रक्तवाहिन्या हळूहळू कमी होतात व डायबिटीसमुळे त्या रक्तवाहिन्यांचा डायमीटर कमी होऊ लागतो. ह्या चित्रामध्ये आपण हे स्पष्ट दिसतंय आपल्याला. दीर्घकालीन मधुमेह असणाऱ्या रुग्णांना होणारा पावलांचा त्रास, ह्याच्यात नक्की काय त्रास होतात? तर काही खूप कॉमन त्रास होऊ शकतात. तर त्वचेच्या रंगात बदल. तर पावलाची जी त्वचा असते ती काही वेळेला दीर्घकालीन अनियंत्रित डायबिटीसच्यामुळे थोडीशी काळसर पडायला लागते. हे कारण असतं कारण का जर रक्तस्राव जर कमी व्हायला लागला असेल तर थोडीशी कातडी काळसर पडू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूरोपॅथी असल्यामुळे सुद्धा कातडीत चेंजेस होऊ शकतात. पावलाची कातडी जर लाल झाली मात्र तर ते थोडंसं चिंताजनक असतं. ह्याचा अर्थ इन्फेक्शन तिकडे झालाय, ज्याला आपण सेल्युलायटिस असं म्हणतो, आणि तो लालसरपणा कशामुळे आला ह्याची तपासणी आणि निदान लगेच करणं गरजेचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त पावलावरचे केस आहेत ते सुद्धा गळायला लागतात. आपण जर बघितलं असेल तर आपल्या अंगठ्याच्या वरती किंवा पावलाच्या मध्यभागी काही वेळेला पुरुषांमध्ये तरी केस थोडे असतात. जेव्हा रक्तस्राव कमी व्हायला लागला जेव्हा होतो तेव्हा मात्र ते थोडेसे केस गळायला लागतात. ते पण एक चिंताजनक साईन आहे. तेव्हा सुद्धा रक्तस्रावाची परीक्षा घेतली पाहिजे. हे जे केस गळणं आहे हे इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा हे केस गळू शकतात. त्वचेच्या तापमानात सुद्धा बदल होतो. जेव्हा आपला रक्तस्राव कमी व्हायला लागतो तेव्हा तो पाय दुसऱ्या म्हणजे दुसरं पाऊल जे असतं ज्याला कॉन्ट्रालॅटरल फूट म्हणतात त्याच्यापेक्षा थोडंसं तापमान कमी वाटतं आणि ते सगळ्यात सहजपणे तपासण्यासाठी म्हणजे आपल्या हाताचा जो मागचा पार्ट आहे तो जर आपण पावलांना लावून बघितला आणि कम्पेअर केलं तर जो अफेक्टेड पाय आहे ज्याला डायबेटिक फूट आहे तो त्या पायाचं तापमान कमी असतं. परंतु जर इन्फेक्शन जर असेल, सेल्युलायटिस असेल किंवा डीप इन्फेक्शन चालू झालं असेल तर मात्र तो पाय जरा गरम व्हायला लागतो. हे थोडंच चिंतेचं कारण असू शकतं आणि तेव्हा ताबडतोब दाखवलं पाहिजे.
पाय लाल जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पाय आणि त्याच्याबरोबर तापमान वाढणं हे दोन्ही एकत्र इन्फेक्शनचे साईन्स आहेत. पाय किंवा घोट्यात सूज येते. आता खूप वेळेला न्यूरोपॅथी जेव्हा होते तेव्हा त्या नसा आपण बघितलेल्या अगोदर की त्या थोड्या खराब होतात. तर त्या खराब नसा ज्या असतात त्याच्यामुळे पायात थोडीशी सूज येऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांना डायबिटीस आहे, खूप वेळेला हे पेशंट यांना ब्लड प्रेशर पण असतं. तर ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा थोडीशी पायाला सूज येते. किडन्या किंवा मूत्रपिंड जर अफेक्ट झाला असेल तर तेव्हा सुद्धा दोन्ही पावलांमध्ये थोडीशी सूज यायला लागते. इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा पण थोडीशी पावलाला सूज यायला लागते. तेव्हा पावलाची सूज आणि घोट्याची सूज हे पर से कशामुळे आलेत हे महत्त्वाचं आहे निदान करणं. आणि अनेक वेळेला वयानुसार काहीही कारण नसताना पावलांमध्ये थोडीशी सूज असते. त्याला फिजिओलॉजिकल एडिमा असं म्हणतात. तर ते जेव्हा कारण असतं तेव्हा त्याच्या अंडरलाईन कॉज काही नसतो, त्याच्या मागे काही कारण नसतं. तर हे 10% ते 20% लोकांमध्ये नुसतं काही कारण नसताना पायाला सूज येते. पण त्याचं निदान आधी करणं आवश्यक आहे की कशामुळे ती सूज आली. इन्फेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आणि धोकादायक असं कारण आहे जे आपल्याला डॉक्टरकडे जाऊन ते रूल आउट करायला. खूप वेळेला पेशंट म्हणतात की डॉक्टर आमचे पाय फार दुखतात. तर पाय दुखण्याचे कारणं सुद्धा अनेक आहेत. आणि डायबिटीसमध्ये काय होतं, रक्तवाहिन्यांचं डायमीटर कमी झाल्यामुळे रक्तस्राव पायाला आणि पावलांना कमी होतो. ह्याच्यामुळे स्नायूंना पण थोडासा जो रक्तस्राव असतो तो कमी यायला लागतो. तो कमी असल्यामुळे पाऊल दुखायला लागतं किंवा ज्या पोटऱ्या ज्या असतात त्या दुखायला लागतात, कारण का त्यांना प्राणवायू रक्तातनं कमी मिळतोय. तो कमी मिळत असल्यामुळे त्या ओरडतात. म्हणजे हे सॉर्ट ऑफ अंजाना, म्हणजे हार्ट अटॅक जेव्हा येत असतो तेव्हा अंजाना जसा येतो की छातीत दुखायला लागतं कारण रक्तस्राव कमी पडतोय, त्याचप्रमाणे पायांना सुद्धा रक्तस्राव कमी पडायला लागला की ते ओरडतात आणि ते पाय दुखण्याच्या मार्फत आपल्याला सांगत असतात. त्याच्या व्यतिरिक्त डायबिटीस ज्यांना असतो खूप वर्ष, त्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस पण असतं किंवा थोडंसं चकतीला कमरेच्या मणक्याच्या चकत्या असतात, त्यांना सूज असते, त्याच्यामुळे सुद्धा पाय दुखू शकतात. तर ही कारणं आपल्याला शोधायला लागतं की दोन्ही गोष्टी आहेत का नुसतंच कमरेचा काही त्रास आहे ज्याच्यामुळे पाय दुखतात. बुरशीने संक्रमित झालेले नखे किंवा बोटांची नखे, फंगल इन्फेक्शन हे खूप कॉमन आहे. आणि जर फंगल इन्फेक्शन असेल तर नखं थोडीशी काळसर पडायला लागतात. तर त्यावेळेस आपल्याला टॉपिकल लोशन लावायला लागतं आणि शुगर चेक केली पाहिजे. खूप वेळेला अनेक पेशंट जे 10 तास 12 तास सॉक्स किंवा बूट घालून काम करत असतात, तेव्हा घरी आल्यानंतर त्यांना असं समजतं त्यांना आणि नातेवाईकांना की पायांना खूप वास येतोय. तर त्यावेळेला फंगल इन्फेक्शन थोडंसं झालेलं असतं. तेव्हा पाय नियमित रूपे आपल्याला धुवावे लागतात. आणि जर गरज पडल्यास कोट्रामॅझॉलची पावडर जी असते किंवा डस्टिंग पावडर ही पायामध्ये लावली जाते. खूप वेळेला पेशंटची शुगर्स पण खूप वाढलेल्या असतात, तेव्हा हा वास जास्त येतो. कॉन्स किंवा कॅलॉसिटीज खूप आपण बघितलेलं आहे की न्यूरोपॅथी ज्यांना होतं तेव्हा पावलांना आणि बोटांना व्यंग निर्माण होतं. हा व्यंग हॅमरटोज किंवा क्लॉटोज अशा प्रमाणे होऊ शकतो. तर ते जेव्हा होतं तेव्हा एका पर्टिक्युलर पॉईंटमध्ये जास्त त्याच्यावर दाब येतो पावलांवर आणि त्याच्यामुळे कॅलॉसिटीज होतं. तर कॅलॉसिटीज जे असतात ते म्हणजे साधारण असं हातावर हा असा गट्टू जो निर्माण होतो, इथे ऑपरेशन करून इथे गट्टू असा तयार झाला, तर तो प्रोटेक्टिव्ह फिनॉमिना असतो. आणि इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा ते त्रासदायक होऊ शकतं, डीप सीटेड अल्सर होऊ शकतं. दुसरं खूप कॉमन असतं म्हणजे त्वचेत सुक्या भेगा, विशेषतः टाचांच्या भोवती, त्याला फिशर्स म्हणतात. न्यूरोपॅथीमध्ये कातडी जी असते ती आपली कोरडी होते आणि असं फिश स्केल अपिअरन्स येऊ शकतो पावलांमध्ये आणि पायांमध्ये. तर जेव्हा ह्या भेगा होतात तेव्हा तिकडे स्किन ड्राय झालेली असते, त्याच्यासाठी फूट केअर करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळेला
त्या फिशर्समध्ये इन्फेक्शन होत नाही आहे ना हे बघितलं पाहिजे. कारण का घाण ही त्या फिशर्समध्ये जाऊन अल्सर किंवा ॲप्सेस होऊ शकतो तिकडे. तर फिशर्ससाठी आपल्याला औषधं आणि लोशन्स लावावी लागतात. फिशर होऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पुढील व्हिडिओजमध्ये मी टाकणार आहे की पावलाची काळजी कशी घ्याल, त्याच्यात फिशर्ससाठी काय काय करायचं ह्याच्यासाठी पण आपण चर्चा करणार आहोत. दुर्गंधीयुक्त पाय, अगोदर सांगितल्याप्रमाणे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आणि फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे पायाला थोडासा वास येऊ शकतो. त्याच्याबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. आता या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा होतं त्यावेळेला घाण वास यायला लागतो, म्हणजे खूप दुर्गंध असते, अल्सर असतो किंवा जखम असते आणि आतपर्यंत जेव्हा तिकडे थोडीशी कीड लागली असते किंवा खराब झालेली असेल स्नायू किंवा स्किन, तेव्हा दुर्गंधी यायला लागतो. ते महत्त्वाचं. त्यावेळेला अर्जंटली दाखवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि पेशंटनी ताबडतोब डॉक्टरकडे जरूर जावे. पायांच्या जखमा लवकर बरं होत नाही. आता काय होतं, खूप वेळेला डायबिटीस ह्याच्यामुळेच डायग्नोस होतं, त्याचं निदान होतं. पेशंट येतात आणि सांगतात, डॉक्टर ही माझ्या पायाला खूप दिवस जखम आहे आणि मला कळतच नाही, मी नेहमीसारखं घरी फर्स्ट एड जी असते ती मी केलेली आहे, तरी पण ही जखम आता 15 दिवस झाले तरी पूर्णतः भरत नाही आहे. त्यावेळेला पेशंट्सच्या जर शुगर्स केल्या तर खूप वेळेला त्या हाय निघतात. तर जखम जेव्हा लवकर भरत नाही त्यावेळेला आपल्याला शुगर्स हाय नाही ना ह्याची आपल्याला तपासणी करून आपल्याला ते कन्फर्म करायला लागतं की ह्याला पेशंटला डायबिटीस नाही आहे आणि जर असल्यास शुगर्स हाय नाहीत ना. पाय आणि पायांच्या बोटांना व्यंग, हे आपण अगोदर बघितलेलंच आहे की व्यंग न्यूरोपॅथीच्यामुळे होतो आणि क्लॉटोज किंवा हॅमरटोज अशा खूप कॉमन गोष्टी होतात. त्याच्याबरोबर नखांचाच पण खूप प्रॉब्लेम येतो. साधारण 5 ते 10% लोकांना इनग्रोन टोनेल, म्हणजे आपली जी नखं असतात ती ही आपल्या बाजूची कातडी आहे त्याच्यात जाऊन रुततात आणि ती रुतल्यामुळे पावलांच्या अंगठ्यामध्ये, आणि अंगठ्यामध्ये खूप खूप कॉमन असतं, तिथे इन्फेक्शन होतं. आणि अनेकदा असं बघितलेलं आहे की इतकं इन्फेक्शन होतं की गँग्रीन होतं आणि बोट काढावं लागतं. तर इनग्रोईंग टोनेल्स हे खूप कॉमन आहे आणि आपण पुढील व्हिडिओजमध्ये बघू सुद्धा की पावलांची आणि नखांची काळजी कशी घ्यायची. तर डायबिटीसमुळे आमच्या वैज्ञानिक भाषेत 3 कॅटेगरीज केल्या असतात, ज्या कमी जोखीम असलेले पाय, मध्यम जोखीम आणि उच्च जोखीम असलेले पाय, ज्याला लो रिस्क, मीडियम रिस्क अँड हाय रिस्क पाय असे म्हणतात. तर हे आपण थोडक्यात बघून घेऊ आणि पेशंटना हाय रिस्क फूट काय असतं हे महत्त्वाचं असतं. तर कमी रिस्क म्हणजे काय, डायबिटीस झालं आहे, न्यूरोपॅथी आहे, व्हॅस्क्युलोपॅथी आहे, आणि त्याच्यात लो रिस्क फूट म्हणजे काय, तर प्रतिपाऊल किमान एक तरी नाडी शोधण्यास सक्षम. म्हणजे आपल्या पावलांना जो रक्तस्राव असतो तो 2 आर्टरीजने असतो. आपण अगोदर बघितलेलं आहे आर्टरीज काय आहेत, व्हेन्स म्हणजे काय, ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, हे आपण अगोदर चर्चा केलेलीच आहे. तर पावलांमध्ये सुद्धा नाडी असते. ज्याप्रमाणे आपण हाताची नाडी इथे तपासतो त्याचप्रमाणे पावलांना सुद्धा आपण नाड्या असतात, तिथे रक्तस्राव किती हे आपण बाहेरनं बघू शकतो. तर 2 आर्टरीज असतात, एक डॉर्सालिस पीडिस आर्टरी असते आणि एक पोस्टिरियर टिबियल आर्टरी असते. तर ह्या दोन्हींपैकी एक तरी नाडी आपल्याला हाताला लागली पाहिजे. त्याच्याबरोबर 10 ग्रॅम मोनोफिलामेंट जे असतं त्याचं अनुभवण्यास सक्षम पेशंट पाहिजे. आता 10 ग्रॅम मोनोफिलामेंट म्हणजे काय, तर ते प्लास्टिकची एक छोटी केसा एवढी एक नळीसारखं असतं आणि ते आपण पावलांना लावून पेशंटला समजतंय का नाही असं बघतो. तर ह्याची तपासणीचा उद्देश असा आहे की प्रोटेक्टिव्ह फंक्शन इंटॅक्ट आहे ना. आता हे सोप्या भाषेत सांगतो, जर चुकून आपण गरम तव्याला हात चुकून लागला तर चटकन आपण तो हात मागे घेतो. तर हे न कळत आणि आपल्या हातात कंट्रोल नाहीये, हे आपण हात पटकन मागे घेतो आणि बोटाला काही वेळा फोड येऊ शकतो. पण ही पटकन मागे घेण्याची जी क्रिया आहे, ही क्रिया आपल्या बोटांना गरम आहे हे समजतंय म्हणून आपण करतो. जर गरम तव्याला आपल्या बोटांना किंवा हाताला कळलंच नाही की हा तवा गरम आहे
तर आपण तो मागे घेणार नाही आणि तिकडे जखम होईल, हानी होईल. त्याचप्रमाणे पायाला चुकून जर खडा लागला, खिळा लागला, तर ते पटकन शरीराला कळलं पाहिजे की जेणेकरून आपण पायाचं वाचवू शकतो, त्याला प्रोटेक्ट करू शकतो. तर हे जे 10 ग्रॅम मोनोफिलामेंट आहे त्यांनी आपण आपल्या प्रोटेक्टिव्ह सेन्सेशन काय आहे हे आपण टेस्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त पावलाला व्यंग्य नाही ना, शारीरिक किंवा दृष्टीदोष नाही ना, म्हणजे कॅटरॅक्ट किंवा ग्लाउकोमा हे डोळ्यांचे त्रास खूप कॉमन असतात डायबेटिक पेशंट्समध्ये. आणि पूर्वीचा व्रण म्हणजे अल्सर नाही. तर ह्या गोष्टी जेव्हा नसतात तेव्हा आपला फूट हा लो रिस्क असतो. मध्यम धोका केव्हा असतो? जेव्हा पावलातील दोन्ही नाड्या शोधण्यास अक्षम आहेत. म्हणजे आपण सांगितलं की डॉर्सालिस पेडिस आणि पोस्टिरियर टिबियल ज्या रक्तवाहिन्या आपल्या पावलाला रक्तस्राव देतात त्या दोन्ही आपल्याला हाताला लागत नाहीत, कारण त्यांचा रक्तस्राव कमी झालाय, त्यांच्या आपण बघितल्याप्रमाणे डायमीटर पण कमी झालाय आणि काय काय वेळेला अथेरोस्क्लेरोटिक झालं. ह्या गोष्टीला पेरिफेरियल व्हॅस्क्युलर डिझीज असं म्हणतात. म्हणजे रक्तवाहिन्या ह्या खराब व्हायला लागल्या. त्याच्या व्यतिरिक्त 10 ग्रॅम मोनोफिलामेंट आपण ज्याच्याबद्दल आत्ताच चर्चा केली, पायात अनुभवण्यास असमर्थ. जेव्हा म्हणजे जे प्रोटेक्टिव्ह सेन्सेशन जे असतं ते निघून गेलंय, पावलाला व्यंग आलाय. आपण अगोदर बोलले की क्लॉटोज किंवा हॅमरटोज होऊ शकतात, किंवा पाऊल पाळण्यास किंवा पोचण्यास अक्षम. म्हणजे काही काही वेळेला काय होतं, अति खाण्यामुळे किंवा स्थूलतेमुळे पोट मोठं असल्यामुळे आपण पाऊल बघूच शकत नाही. पेशंट हे पायाला जखम झाली आहे का नाही, नखं कशी आहेत किंवा कुठे लालसर आहे का नाही हे पेशंट बघतच नाही, कारण का तो वाकून ते बघू शकत नाही, कारण का पोटमध्ये येतं. तर हे मध्यम धोक्याचं आहे, कारण का आपल्याला जर कळलंच नाही की पायाला काही त्रास झालाय का नाही तर आपण त्याच्यावर लक्ष देणार नाही आणि हानी अजून जास्त होऊ शकते. उच्च धोका म्हणजे काय? तर मागील अल्सर किंवा विच्छेदन म्हणजे अँप्युटेशन. जर पूर्वी अँप्युटेशन बोटाचं किंवा अर्ध पाऊलचं अँप्युटेशन झालं असेल तर हा उच्च धोक्याचा पाऊल आहे आणि त्याला अजून जास्त काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तर मागील अल्सर किंवा विच्छेदन, अनुपस्थित नाडी म्हणजे सेन्सेशन पण नाही आहे आणि रक्तवाहिन्यांच्या नाड्या पण लागत नाही. जेव्हा दोन्ही गोष्टी होतात तेव्हा ते उच्च धोक्याचं होतं. किंवा कॅलस, आपण अगोदर बघितलं की हाडाला डिफॉर्मिटी व्यंग झाल्यामुळे कॅलस होऊ शकतं. असं जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असतात तेव्हा हे पाऊल उच्च धोक्याचं आहे आणि पेशंटला नेहमीपेक्षा खूप जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. तर आत्ता आपण बघितल्याप्रमाणे सारांश ह्या सर्व टॉकचा की डायबिटिक लोकांमध्ये न्यूरोपॅथी होऊ शकते, व्हॅस्क्युलोपॅथी होऊ शकते आणि इम्युनोपॅथी. म्हणजे नसा खराब होतात, रक्तस्राव पण कमी होतो आणि इम्युनिटी पण कमी होते. ह्याच्यामुळे पावलाला समज कमी होते किंवा नष्ट होते. रक्तस्राव कमी झाल्यामुळे गँग्रीन होऊ शकतो किंवा जखमा पटकन भरत नाहीत किंवा अल्सर लवकर होऊ शकतो आणि इम्युनोपॅथीमुळे इन्फेक्शन जास्त होऊ शकतं. तर ही कारणं आहेत डायबिटिक फूट होण्याची. आणि जेव्हा पूर्ण जॉईंट पण खराब होतो तेव्हा त्याला शार्को आर्थ्रोपॅथी म्हणतात. तेव्हा लो रिस्क, मीडियम रिस्क आणि हाय रिस्क हे जर समजून घेतलं तर आपण वेळच्या वेळेला डॉक्टरना दाखवू शकतो, तपासणी करू शकतो आणि अजून काही बरं वाईट होण्यापेक्षा अगोदर आपण त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो. कृपया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.